दरम्यान धाराशिवमध्ये बोलत असताना संजय राऊत यांनी पवनराजे निंबाळकर हत्याकांडाबद्दल देखील एक मोठं वक्तव्य केलंय। तसंच ओमराजे यांच्या बंडखोरीवरती देखील त्यांनी जळजळीत अशी टीका केली। अत्यंत कठीण परिस्थितीत मला उद्धव साहेबांनी माझा हात पकडला, मला साथ दिली, मला एक वेळा आमदार केलं, दोन वेळा खासदार केलं। अशा परिस्थितीत मी पद आणि पैशासाठी उद्धव साहेबांना कधीच सोडणार नाही। मग आता काय केलंस गद्दारा? अरे आता काय केलेलं आहे? हा तुमचा खासदार 100 कोटीला विकला गेला, 100 कोटीला विकला गेला, 100 कोटीला। हा का गेला? प्रचंड भ्रष्टाचार केला त्याने, त्याच्या कुटुंबानं। आणि आता तर मला असंही वाटतंय त्याच्या वडिलांचा जो खून झाला त्या खुनामागे सुद्धा काहीतरी वेगळं रहस्य आहे। 7 मे 2024 ला भूम तालुक्यातल्या पाटसांगवी गावातला शिवसैनिक समाधान पाटलीची हत्या झाली मतदान केंद्राच्या बाहेर। ती हत्या कोणी केली? ती हत्या शिंदेच्या लोकांनी केली, शिंदे गटाच्या गंडाने केली ती हत्या। आणि आज हा खासदार त्या मारेकरांच्या गोटामध्ये जाऊन बसलेला। लाज वाटली पाहिजे। ज्याने तुझ्यासाठी प्राणांचं त्याला विचारलंस, त्याच्या आत्म्याला विचारलंस?